भव्य दिव्य ट्रॉफी आपल्या भेटीला आले, ज्या भेटीच्या अनुषंगाने अर्थातच 96 कुली 36 बोरोटी राव मराठा समाज प्रीमियर लीग 2025चा अंतिम सोहळा अर्थातच एकीकडे आपण पाहतोय श्रीराम इलेव्हन नडोदे आणि त्याच्या विरोधात सोमजाई गुंडगे टीम आदित्य फायनलचा हा थरार मैदानामध्ये रंगतोय. ऑक्शन प्रीमियर लीगचं पहिलं पर्व 96 कोळी सदराव मराठा समाज आणि हे आयोजन ज्यांनी ठेवलंय ते वावरल्याचं मैदान आणि वावरल्याचं सर्व युवा खेळाडूंचं सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांचं आयोजन म्हणजे एकच नंबर. वावा नाद करते काय, विषयच हार्ड आहे वावरलेकरांचा. फायनलला सुरुवात करूया, थोडीशी एनर्जी मैदानामध्ये भरूया. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव, बोला जय भवानी. अतिशय सुंदर खेळ केला आठी टीमने. 8 टीमांमध्ये जो झुंज झाली मागील 2 दिवस शिवम सर, त्यातून आता 2 जे सर्वात उत्कृष्ट खेळ दाखवला तिन्ही क्षेत्रांमध्ये बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग, ती टीम त्या दोन्ही टीम चॅम्पियन टीम पोहोचल्यात चॅम्पियन फेरीसाठी, फायनलच्या फेरीसाठी. अतिशय सुंदर आयोजन, पूर्ण कमिटी त्यांनी जी मेहनत मागील 2 महिन्याची मेहनत दिसून येते. प्रत्येकाची जी धावपळ होती ती दिसून येते. एक लॉंग ऑफ आणि एक डीप मिड विकेट म्हणजेच काऊ कॉर्नर, त्याला म्हटलं तो काऊ कॉर्नर बघायला मिळतंय. मॅचला होती सुरुवात. फायनलचा पहिला बॉल घेऊन शुभम सज्ज झालाय स्ट्राईक एंड वरती. साईराज लोअर फुलटॉस लेग साइडला दिशा दिल्या चेंडूला, चेंडू सी मारे पार, षटकार डीजे. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस, दिशा इन लेग साइडला, त्याला योग्य उत्तर दिलंय. शुभमचा दुसरा बॉल पुन्हा एकदा रडार मध्ये घेतलाय आणि फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. लगातारचा फायनल मध्ये दुसरा षटकार डीजे. ज्या प्रकारे त्यांनी खेळाडूंची निवड केली होती, ज्या प्रकारे बॅटिंग लाईनअप चेंज केला सेमीफायनल फायनल मध्ये, समीर शिंदे हे फार महत्वाचं आहे. ऑप्शन 16 झाला, समीर शिंदेनी जी प्लेयर निवडलेत ना, मला वाटते 2 ते 4 जर प्लेयर असे असतील की ज्यांना बोली जास्त प्रमाणात लावले, बाकीचे तर मला वाटते 500 ते 1000 पॉइंटलाच घेतले. षटकार हॅट्रिक येणार का? वर पिच बॉल, अतिशय सुंदर कमबॅक आणि कमबॅकची गरज आहे टीमला, कारण की फायनल खेळत असताना पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार खेचले होते. हाच तो गोलंदाज ज्याने एक मोलाची साथ दिली नडोदे टीमला इथपर्यंत यायला. विकेट टेकर बॉलर आहे, जरूर मार खाल्लाय, मात्र त्याला माहिती आहे कमबॅक कसं करायचं. नेवाली संघाकडून कर्जत क्रिकेट टीम मध्ये व्यावसायिक मध्ये येण्याचा प्रयत्न. आउटसाइड द ऑफ स्टंप, चेंडू बराच वेळ तेजस राणे बॉल पर्यंत पोहोचू शकलेला नाहीये, मात्र कठीण झेल होता, मात्र घ्यायला पाहिजे होता मॅचेस मध्ये. अशा प्रकारच्या मॅचेस मध्ये अशा कॅचेस जेव्हा कन्वर्ट होतात ना संदीप सर, तेव्हाच चॅम्पियन बनण्याचे चान्सेस 50 वर्ण 100 पर्यंत जातात. मात्र एफर्ट्सला 100% त्याचे द्यावे लागतील, दाद द्यावी लागेल ज्या प्रकारे एफर्ट्स दिलाय. साईराज 14 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू बराच वेळ हवेत, दिशा चेंडू पर्यंत पोहोचणार का? मात्र त्याने ओळखलं की बॉल पर्यंत आपण पोहोचू शकत नाही, तर चौकार अडवलं पाहिजे. 1 बाउन्स होती, चेंडू फील्ड झाला, तोपर्यंत 2 धावा. अतिशय सुंदर सुरुवात झाली आहे. 16 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. ज्या प्रकारच्या सुरुवातची आपल्याला गरज असते ना, त्या प्रकारच्या सुरुवात झाली आहे फायनल मॅच मध्ये. इम्पॉर्टंट मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये रन येणं गरजेचं आहे. शुभम बेलोसवरती हल्ला गेला पहिल्या ओव्हर मध्ये. लोअर फुल टॉस ऑफ साइडला मारला, तिथे कल्पेश बॉल वरती येतोय, डीप कव्हरला बॉल फील्ड केलाय. एकच धाव मिळतीये फायनलच्या पहिल्या ओव्हर मध्ये. 17 धावा आल्यात.
जबरदस्त आपण पाहतोय अगदी समालोचन कक्ष तर गजबजलंच आणि त्याच्याही पलीकडे आपण पाहतोय पाहुण्यांची मांदी आली अजब व्यासपीठावरती. मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं की याची देही याची डोळा पाहूया क्रिकेटचा हा अभूतपूर्व सोहळा. आणि या सोहळ्यासाठी अगदी ज्यांचं आगमन या ठिकाणी होतंय आदरणीय बाबू दरेकर उपस्थित होते. त्यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थान आपण नवा स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहकार्य अगदी सहर्ष स्वागत दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विनंती असेल आपण मंचावरती या. दरम्यान जर पाहायला गेलं तर अगदी मंचावरती खरं म्हणायला गेलं तर आता शब्दांची फेक फार काटेकोरपणे करावी लागेल. कारण समोर मंचावरती फार मोठे व्यक्तिमत्व आहेत. अगदी कायद्याची भाषा त्यांना माहिती आहे आणि त्या पद्धतीचं म्हणजे शब्द आता इथे फेकावे लागतील यात कोणती शंका नाही आहे. परंतु एकीकडे पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. पहिल्या षटकात एकतर्फी साहिराज हावी झाला होता आणि 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत होत्या. परंतु जरा या संपूर्ण स्पर्धेला जर कोणी आपल्याकडे अट्रॅक्ट केला असेल वैयक्तिकपणाने तो म्हणजे रोशन मोरे. आणि याच रोशन मोरेच्या खेळीकडे आपण जाऊयात. सांघिक कोड्यातलं दुसरं षटक प्रगतीपथावरती येत आहे परंतु स्ट्रायकरवरती अजूनही पाहायला मिळतोय तो मात्र साईराज. चांगला फटका साईराजच्या बॅटमधून हवाई सफर आगे क्षेत्ररक्षक तैनात होईल. आपल्याच फॉलोथ्रोमध्ये क्षेत्ररक्षक सजवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा परंतु उचलणार फेक करणार. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्यात. प्रत्येक क्षण क्रिकेटमध्ये बदलणारा असतो मित्रांनो. कधी कधी तुम्हाला प्रॅक्टिस शिवाय क्रिकेट खेळता येत नाहीये. फिटनेस फार महत्वाचं आहे. मी कालही रोशन मोरेंच्या बाबतीत वक्तव्य केलं होतं की वाघ म्हातारा झाला म्हणून गवत कधी खात नाहीये. पुन्हा नव्याने तितक्याच जोमाने तितकीच तयारी करून पुन्हा झेप घेण्यासाठी तो सज्ज होता. परंतु इथे साईराज एक फार चांगली साथ त्यांना देताना दिसून येत आहेत. धावसंख्या 19 आकड्यावरती. सांघिक दुसरं ओव्हर सध्या मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाज विनोद. चांगला फटका पुन्हा एकदा साईराजच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक तैनात होतोय परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत बॉल सेफ झोन मध्ये लँड झालाय. उचलणार फेक करणार तत्पूर्वी आल्यात पुन्हा एकदा 2 धावा. समीकरण क्रिकेटचं मित्रांनो पहा कारण क्रिकेट आहे. अगोदरचा सामना आपण पाहिला श्रीराम वॉरियर्स उजळली टीमचा ज्यांनी आतापर्यंत स्पर्धेमध्ये हायेस्ट धावसंख्या नोंदवली 89 कालच्या दिवसात आणि तेच लो स्कोर मॅचिंगला इथे मात्र पूर्णपणे सेमीफायनलमध्ये हारताना जरूर दिसले होते. हा एक क्रिकेट आपण पाहतो. पल में राजा तो पल में भिकारी बना देता है. क्रिकेट का खेळ काफी खतरनाक. चांगला बॉल यावेळी इथे पिंगार झाला या पंचांचा. परतावं लागेल साईराजला. एक चांगली महत्त्वपूर्ण कामगिरी साईराजच्या माध्यमातून संघासाठी पाहतोय. जबरदस्त मोठा झटका लागलाय. हाय व्होल्टेज या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी अंतिम सामना ग्रँड फिनाले कसा असावा त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण जर साईराजची बॅट चालते तर विनोद सुद्धा तेच सांगून देतोय की माझी गोलंदाजी मैदानात सर्रासपणे चालेल. आणि इथे 19 धावावरती रोखलाय. 21 धावांवरती रोखलाय अद्यापपर्यंत विनोद या गोलंदाजाने. पहिला झटका लागलाय साईराजच्या स्वरूपात. वनडाऊनच्या विकेटवरती अगदी संघाचं नेतृत्व ज्याने या संघ बांधणीला फार चांगलं योगदान दिलंय तो समीर शिंदे ॲज अ कॅप्टन तदनंतर संघ मालक या सगळ्या गोष्टींमध्ये फार महत्त्वपूर्ण त्याची मोलाची कामगिरी आहे. आणि या ठिकाणी आता वनडाऊनच्या विकेटवरती तो प्रस्थापित झालाय. विनोदचा नेक्स्ट बॉल. सामन्यांमध्ये फार मोठं यश संपादन करायचं असेल तर संयमता राखली पाहिजे. चांगला पटका. व्हॉट अ टेक्निकल बॅट फिरवले सध्या समीर शिंदेने जो फेवरेट पटका आहे त्यांचा. परंतु या क्षणी काय करताय उचलणार फेक करणार तत्पूर्वी तिसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा कंप्लीट झाल्यात. संघासाठी फिल्डिंग करत असताना 1 धाव जरूर वाचवले आहे परंतु या 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 24 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. रोशन मोरेंना पाहिजे तशी संधी मैदानात मिळालेली नाहीये परंतु मला माझ्या माहितीप्रमाणे आता पहिला बॉल फेस करतील. अंतिम सामन्यामध्ये पहिला बॉल षटक क्रमांक 2 आणि षटकातला हा 5वा बॉल आहे. तमाम क्रीडा रसिक पहा आजकाल खरंय अमोलजी मोरे कुठे गेले. मी सातत्यपूर्ण तेच सांगतो क्रिकेटची गर्दी खेचले तर बैलगाडा शर्यतीने परंतु आता सध्या मैदानावरती फार चांगली गर्दी पाहायला मिळते. संध्याकाळ आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि या नादात मात्र ओव्हरथ्रो झालाय.
जायचं होतं रोशन मोरेंना, समीर शिंदेवरती संकट आलं, त्यातूनही ते सावरलंय आणि त्याच्याही पलीकडे या ठिकाणी श्रीराम 11 नडोदे टीमवरती संकट ओढवलं. म्हणजे जिथे विकेट घ्यायची होती, धावा खर्च करायच्या नव्हत्या, तिथे धावी खर्च झाली. म्हणजे ही सिंगल जरूर पाहायला मिळते. बाईकच्या स्वरूपात सिंगल जरूर येईल आणि सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकली 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड. रोशन मोरे नावाचं हे वादळ सध्या शांत करण्याची तयारी, परंतु साईराज आपलं कार्य योग्य करून गेलाय. समीर शिंदेना संधी जरूर क्रिएट केले त्यांनी, परंतु पाहूया वन डाऊन वरती आले. पहिल्याच बॉलवरती 3 धावा समीर शिंदेच्या बॅटमधून आपण अनुभवल्यात. या क्षणी पाहूयात गोलंदाज विनोदचा षटकातला लास्ट बॉल, ओव्हर नंबर 2. चांगला फटका समीरचा, फ्रंट ऑफ दी स्क्वेअर. अगदी फटका चांगला होता, चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली. परंतु या क्षणी 2 धावा कंप्लीट होतील आणि या 2 धावेच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपला आणि 27 धावा धावफलकावरती आहेत. दोन ओव्हर मध्ये 27 धावा. अतिशय सुंदर क्रिकेट बघायला मिळतंय. टाइम वेस्ट करू नका विनंती आहे, कारण सेकंड इनिंगला अंधार पडेल. प्लीज दोन्ही टीम याची नोंद घ्या आपण. दोन ओव्हर 27 धावा बनवल्यात त्या बॅटिंग करत असणाऱ्या गुंडगे टीमने. सोमजा 11 गुंडगे त्यांचा कर्णधार वन डाऊनच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतोय. सिंगल डबलच्या सहाय्याने स्कोर कार्डला पुढे नेतोय आणि या टीमचा हुकमी एक्का, ज्याच्या चालण्याने ही संघ, याच्या योग्य वेळेवरती योग्य इनिंग्सने, ज्याच्या धमाकेदार गोलंदाजीने आणि सेमीफायनलमध्ये धमाकेदार बॅटिंगने आपल्या टीमला ज्याने फायनलमध्ये घेऊन गेलाय, तो रोशन मोरे. आपल्या होम ग्राउंडवर ते चमकलाय रोशनदा आणि या रोशनदाची मेहनत, रोशन मोरे यांची मेहनत दिसून येते. कल्पेश टू रोशन, शॉर्ट बॉल हुक केलाय आणि चेंडू वन बाउन्स 4 धाव्यांसाठी बुक केलाय. आलाय हा चौका रोशन मोरे यांच्या बॅटमधून. प्रीमियर लीग मध्ये आपण बऱ्याच इनिंग्स बघितल्या, बरेच गोलंदाज बघितले, मात्र मॅच विनर इनिंग, मॅच विनिंग गोलंदाजी, ऑलराऊंड खेळ ज्याने दाखवला तो रोशन मोरे फायनल मध्ये सध्या चांगली कामगिरी करतो आपल्या टीमसाठी. अजिंक्य बोलोसे एक अग्रेसिव्ह आणि आक्रमक का असा कॅप्टन. शॉर्ट बॉल, दिशाहीन बॉल, योग्य ट्रीटमेंट दिली. या वेळेला चेंडू थांबणार नाहीये. चेंडू वन बाउन्स अजून एकदा 4 धाव्यांसाठी. दाद द्यावे लागेल. खरंय, आज जर म्हणायला गेलं 2 दिवसात मैदानाचा राजा कोण असेल तर मित्रा हे सिद्ध करून देईल. सध्या आत्ताचा पर्यंतचा परफॉर्मन्स, आकडेवारी काय ते माहित नाही, परंतु रोशन मोरे या मैदानाचे राजा जरूर ठरलेत या प्रीमियर लीग मध्ये. तरी संदीप सर, जो नजारा आहे ना या मैदानाचा, या वेळेला आपण जर 4 दिशेला बघितलं ना एकदा, वा. म्हणूनच तर म्हणतो वावरलेकरांचं आयोजन एक नंबर असतो. पुन्हा एकदा 30 दिशा धरली, पाय धरलेत, हे चालणार नाहीये. त्यांचा कर्णधार एस्टनच्या मागे उभा राहून म्हणतोय अशा प्रकारच्या चुका कमी कराव्या लागतील. समोर जरूर तू ऑलराऊंडर आमच्या टीमचा आहेस, मात्र समोरचा ऑलराऊंडर त्याच्या टप्प्यात जर सापडला तर कार्यक्रम केल्याशिवाय तो सोडणार नाही, असा रोशन मोरे प्रेक्षकांची मनं जिंकतोय फायनल मॅच मध्ये सुद्धा.
वर पिच बॉल, हा चांगला बॉल आहे, मात्र त्याला सुद्धा समोरच्या दिशेने केला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्यात. या 2 धावेने स्कोर कार्ड पुढे चाललंय 39 धाव्यांवरती. एका चांगल्या टोटलकडे 38. चांगल्या टोटलकडे वाटचाल. संदीप सर, इथून 2-3 मोठे फटके आले ना, 50 प्लस स्कोर झाला ना, तर फायनल मध्ये जी मजा, जो रोमांच येणार आहे ना, तो एक वेगळाच असणार आहे. खरं सांगायचं तर हा रोमांच वाढवला होता अमोलजी मोरे सरांनी. त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की सेमीफायनल क्रमांक 1, 2 आणि फायनल यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल. अतुल मोरे यांच्या वाढदिवसाचं ते औचित्य आहे. इथे आलाय वाईट. वाईट म्हटलं की नक्की आपण जसं म्हणतो ना, प्रत्येक सिक्सरला 500 रुपयांचं कॅश प्राईज रोशन मोरेसाठी आदित्य यांच्याकडून आहे. आदित्य दरेकर आपण पाहतोय, फार मोठी मेहनत या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे. अगदी शिलेदार थोडेसे नाराज जरूर आहेत, परंतु असो, सेमीफायनल क्रमांक 1 केली. अंतिम सामना पुढच्या वर्षी गाठता येईल, हरकत नाही. शेखरजी खोपकर यांच्याकडून रोशन मोरेंसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल षटकार आणि प्रत्येक चौकाराला, आणि हॅट्रिकला 1000. क्या बात आहे. कल्पेश राईडम राऊंडने गोलंदाजी करतोय. शॉर्ट बॉल यावेळेला हलक्या हाताने खेळलाय, सिंगल आली आहे. संदीप सर, पहिला क्रमांक म्हणजे गोल्ड आणि सोनेरी क्षण, अतिशय सुंदर दृश्य या मैदानावरती आपल्याला बघायला मिळतं. साहिल, जर पाहायला गेलं ना तर अगदी असं म्हटलं जातं ना की एखादा शाही विवाह सोहळा कसा पार पडतो आणि देवदेवतांची कशी पुष्पवृष्टी त्या शाही विवाह सोहळ्यावरती होते, परंतु या आपल्या भव्य दिव्य सोहळ्यासाठी असं समजा की आजूबाजूला देवगणांचा आशीर्वाद आपल्याला मिळतोय आणि एक भव्य दिव्य वातावरण निर्माण होत आहे. अगदी चांगला फटका, परंतु इथे प्रयत्न चांगले होते. प्रयत्नांना यश आलं नाही आहे, परंतु इथे सिंगल जरूर पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने धावत संख्या वाढेल. अगदी पारितोषिकांची इतकी मोठी कैरात मंचावरती आहे. साहिल, मला आजही आठवत आहे, अनेक वर्षे समालोचनात जरूर आहेत, परंतु लहानपण अगदी असं म्हटलं ना, लहानपण देगा देवा. परंतु या मैदानावरती अंडरमच्या जेव्हा मॅचेस व्हायच्या, अनेक गावाच्या वावरल्याच्या पलीकडे सुद्धा मी मॅचेस पाहिलेल्या आहेत. त्या अंडरमला केलायला जेव्हा आम्ही यायचो त्यावेळी वेगळं गणित पाहायला मिळायचं, परंतु आज वावरलेकरांनी फार मोठी मेहनत या मैदानासाठी घेतली आहे आणि हे मैदान सुसज्ज परिस्थितीत तयार केलं आहे. आणि खरोखर प्रवीण सरांच्या जर डोक्यात आलं तर उद्या इथे आंतरराष्ट्रीय लेवलचं स्टेडियमसुद्धा उभं राहायला काही व्यत्यय येणार नाही. इतकं चांगलं भव्य दिव्य ही जागा आपल्याला पाहायला मिळते आणि ते घडू शकतं भविष्यात. सध्या आपल्याला ती काळाची गरज आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 41 धावा. 3 षटकांचा वाजवी केल्या ठिकाणी संपलाय. ग्रँड फिनाले मित्रांनो आपण अनुभवतोय. अर्थातच या ठिकाणी समाजाची ही प्रीमियर लीग आणि समाजाच्या माध्यमातून एक मोठं भव्य दिव्य प्लॅटफॉर्म सध्या तुमच्यासाठी तयार केलं गेलं आहे. जे आज मात्र या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत त्यांना सांगणं एकच असेल, आत्तापासून तयारीला लागा. पुढच्या वर्षी अंतिम सामना तुमचाच असेल हे मात्र विसरून चालणार नाही. परंतु पर्व पहिला आहे आणि पर्व पहिल्याचा अंतिम विजेता कोण असेल ते काही क्षणातच हे चित्र स्पष्ट होईल. भव्य दिव्य हा सोहळा आपण अनुभवतोय मंडळी. अगदी प्रत्येक खेळाडू पहा आता घरीदारी जिथे असतील ते सगळेजण मात्र मैदानाच्या दिशेने रवाना होताना दिसून येत आहेत. 42 धावा झाल्यात. तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती सर जो कॅच ड्रॉप केलाय ना, तो कॅच ड्रॉप केलाय रोशन मोरे यांचा. सिंगल आले, स्ट्राईक रोटेट झाले. क्रिकेटमध्ये या छोट्या छोट्या गोष्टींना फार महत्त्व असतं. फॉर्ममध्ये असलेल्या बॅट्समनला स्ट्राईकवरती आणणं शेवटच्या ओव्हरमध्ये, ते पण तो चान्स देणं त्याला ती स्वतःच्या होम ग्राउंडवरती. साहिल, अनसर्टनिटी ऑफ क्रिकेट, अनिश्चितता भरलेला खेळ ज्याला आपण म्हणतो. अगदी इंद्रधनुला जितके रंग बदलता येत नाही तितके क्रिकेटच्या मैदानावरती रंग बदलताना दिसत आहेत. परंतु सिच्युएशननुसार क्रिकेट खेळणं हे खरं कारण आहे त्याचं. जसं शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक रोटेट झालं आणि रोशन मोरे स्ट्राईकवरती आले आणि आलाय तो मात्र रोशन मोरेच्या बॅटमधून खणखणीत दणदणीत ब्रँडेड सिक्सर.
कोपकर यांच्याकडून आता रोशन मोरे यांच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राईज. शेखरजी कोपकर आपणास विनंती, आपण मंचाकडे या. एटीएम घेऊनच आले ते आज. यस, इट इज 6 षटकार. जर या ठिकाणी आला रोशन मोरेंचा तर आदित्य दरेकर यांच्याकडून तब्बल या ठिकाणी 5000 रुपयांचं कॅश प्राईज. रोशन मोरे तुमच्यासाठी संधी उपलब्ध करून देतोय. जसं तुम्ही म्हटलं होतं की मगाशी तुमचे बबन त्याच्यानंतर जो चाहता वर्ग होता, रोशन मोरेंनी सांगितलं माझी मॅच कुठेही असू दे ते बँजो घेऊन येतात, मी माझी टीम जर अंतिम सामन्यात पोहोचली तर. परंतु तुमची ख्वाहिश पूर्ण झाली आहे, बँजो जरूर आलाय. रोशन मोरेंसाठी बँजो उपलब्ध झालाय. क्या बात आहे संदीप सर, प्रेक्षकांचा जो उत्साह वाढलाय ना, याचा षटकार हॅट्रिक येणार का यावेळेला? के चांगला चेंडू टाकलाय नयन. यावेळेला थोडासा बचावला गेलाय कारण की या पायाला स्पर्श होऊन चेंडू गेला. रोशन मोरे स्वतः सांगतायत हा बॉल डॉट आहे, लागला होता पायाला. सुंदर अंपायरिंग आपल्याला बघायला मिळते. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. जो कॅच ड्रॉप केला त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट नंतर आलेले 2 षटकार. यावेळेला अतिशय सुंदर स्टॉप केलाय. बॅक टू द बॉलर. डायरेक्ट हिट करायची गरज होती का गोलंदाजाला? कारण की थोडं प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवायला पाहिजे होतं. स्टॉप झालेला बॉल, स्ट्राईक रोटेट झालेली, स्वतःहून स्ट्राईक दिलेली आहे पुरत. यावेळेला रोशन यांच्याकडे. आता मात्र हे शेवटचे 2 चेंडू, काय घडेल आणि काय बिघडेल? हा बेल मुझे मार, कारण की चांगला स्टॉप केला होता, रनआउटची संधी होती, मात्र स्ट्राईक रोटेट झालेली. यावेळेला पट्ट्यामध्ये घेतलाय आणि टप्प्यामध्ये घेऊन त्याचा कार्यक्रम केला या चेंडूचा. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार. रोशन मोरे यांच्या बॅट मधून धमाका षटकार. पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल फेस करत असताना रोशन या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 षटकार तर खेचलेत. शेवट कसा करणार? ओव्हरपिच बॉल मिस केलाय. विकेट किपर सुद्धा मिस झालेत. 1 धाव आली आहे. शेवटच्या बॉलवरती सिंगल तर झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय. प्रयत्न यशस्वी. 1 एकच विकेट आली आहे. 22 ची 1 विकेट रन आली आहे आणि रनआउटची विकेट गेली आहे. टोटल स्कोर कार्ड वरती लागलाय फायनलच्या पहिल्या इनिंग मध्ये 63 धावांचा 64 धावांचा आव्हान ठेवलाय सेकंड इनिंग मध्ये. फायनल मध्ये जर या 64 धावा बनवल्या तर नळोदे संघ ठरणारे चॅम्पियन, आणि जर रोखल्या तर गुंडगे टीम. येणाऱ्या 4 ओव्हर 24 बॉलचा खेळ या प्रीमियर लीगचा फक्त बाकी आहे. पण मित्रांनो, तुम्ही सर्व आलात आमच्या या प्रीमियर लीगला, भेट दिलीच, आशीर्वाद दिलेत, शुभेच्छा दिलेत, त्याबद्दल सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. सर्व मान्यवरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आमच्या युवा सर्ग कमिटीवरती जो विश्वास तुम्ही दाखवला, ज्या सर्व मागण्या, ज्या सर्व आम्ही तुमच्याकडे प्रस्ताव घेऊन गेलो त्याच्यावरती तुम्ही न विचार करता डोळे झाकून आमच्यावरती विश्वास ठेवून जे सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मी संदीपजी बोराडे सरांना विनंती करेल की जे आपले सन्मान आता आपण घेऊया. जे उपस्थित आहेत सर्वच मान्यवर, सर्वच एका दिग्गज, आमच्या समाजातील दिग्गज, ज्यांनी बिझनेस असेल, त्यानंतर नोकरी असेल, सर्व क्षेत्रांमध्ये स्वतःचं नाव मोठं करून आमच्यासारख्या युवांना प्रेरणा दिली आहे, ते सर्व इथे उपस्थित आहेत. त्यांचा इथे सन्मान आपण करणार आहोत. 64 धावसंख्येचं आव्हान आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. आपण जाऊयात मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याकडे. सर्व मान्यवरांना विनंती, आपण या मंचावरती.
या ठिकाणी आपण पाहतोय आमचे आदरणीय अतिथी प्रफुल्लजी विचारे सर उपस्थित आहे, त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्याची विनंती. आदरणीय आपण पाहतोय प्रफुल्लजी विचारे ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटनीय सोहळा पार पडला. साहेबांकडे जरूर जाणार आहे मी, कारण त्यांच्याशी संवाद मला साधायचा आहे. एक चांगली कामगिरी आज या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. आदरणीय प्रफुल्ल शेठ विचारे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. त्याच समय त्या ठिकाणी ऍडव्होकेट निगुडकर साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय राजेंद्र निगुडकर. कंटिन्यू करावं लागेल अजिंक्य. त्याच समय त्या स्पर्धेचे सर्व आपण पाहतोय आदरणीय प्रवीणजी मोरे यांचा होता सन्मान करण्याची विनंती. चालू करा मॅच अजिंक्य. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय प्रदीपजी सुर्वे उपस्थित आहेत, त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. त्याच समेत आदरणीय प्रभाकरजी सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. प्रभाकरजी सावंत. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय रघुनाथजी निगुडकर उपस्थित आहेत, त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. रघुनाथजी निगुडकर. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय जयदेवजी दरेकर उपस्थित आहेत, त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. जयदेवजी दरेकर. यस, पाहुण्यांकडून आपण रवाना होऊयात, जाऊयात मॅचकडे. मेगा फायनलचं अंतिम सत्र 24 बॉलमध्ये 64 धावसंख्येचं मोठं टार्गेट. अंतिम सत्राला सुरुवात. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. लॉंग स्टॉप मध्ये बॉल, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. बॉल जाऊन साईड स्क्रीनला आदळतोय, लॉंग स्टॉप मध्ये येतोय. 64चा पाठलाग करत असताना हा दर्जेदार चौकार. वन साइड हीरो हाय यो, वन साइड हीरो हाय. धावसंख्येची गरज आहे एकीकडे. अखू टप्प्याचा बॉल, हुकचा फटका. वन्स अगेन डीप फाईन लेग मध्ये बॉलला पाठवलाय. 1-2 टप्प्याचा अंतर गाठत बॉल छूम अंतर. डीप फाईन लेग मध्ये लगातारचा दुसरा धमाका. 4 धाब्यांकडे नक्की संदीप सर, मोठ्या फटक्यांची गरज आहे. 64 पर्यंत पोहोचायचं आणि ते पोहोचण्यासाठी मोठ्या फटक्यांची सुरुवातीपासून आवश्यकता आहे फार. बॅटिंग करणाऱ्या नडोदे संघाला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. आलाय तिसरा बॉल. 3 बॉल मध्ये धावसंख्या 8. मॅच संपलेली नाही आदित्य, अजूनही
मेगा फायनलचा थरार आहे. जेवढं काही मनगटात असेल तेवढं आता सिद्ध करून दाखवावं लागेल या मॅच मध्ये. वॉट अ शॉट. स्लॉट मध्ये रडार मध्ये बॉल दिला फेकून, मोजून मापून तोलून मारलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. अगदी 64 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. 4 षटकांचा विचार करायला गेलं तर प्रतिषटक 16च्या बरोबरीने या धावा कुटायच्या आहेत. परंतु असं असताना सुद्धा सेकंड इनिंग बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की सहजरित्या या धावसंख्येला मोठा ब्रेक मिळेल, परंतु कल्पेश आणि अजिंक्य मात्र त्या धावा कुटण्याचा प्रयत्न जरूर करणार. इथे आणखी एक मोठा स्ट्रोक. रात्रीचे तारे दिवसा दाखवायला सुरुवात केली का कल्पेश या बॅटरने. बॉलिंग मार्क वरती या स्पर्धेमध्ये भरपूर महागडा ठरलाय आणि तरी सुद्धा पॉवर प्लेच्या षटकात गोलंदाजीचा धाडस. वन्स अगेन वॉट अ शॉट. आधी आक्रमक नंतर क्लास. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल जमिनीला घासत पुसत 4 धावेंकरिता येतोय कल्पेशच्या बॅट मधून हा नेत्रदीपक चौक. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय ज्ञानेश्वरजी सूर्य उपस्थित आहे, त्यांचा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय ज्ञानेश्वरजी सुर्वे सर या आपण मंचावरती. त्याच समेत आदरणीय अमोलजी मोरे सर, आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय, आपण सुद्धा मंचावरती या प्लीज सर. अजिंक्य बेलोशेच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचे कॅश प्राईज संघ मालक योगेशजी सुर्वे यांच्याकडून. क्या बात आहे, यांनी आग सकाळपासून लावले. फटाक्यांची माल वाजवायची आता वेळ झाली आहे. मॅच बनले संदीप सर पुन्हा एकदा. 18 बॉल मध्ये आता 40चं इक्वेशन आलंय. 64चं टार्गेट होतं, मोठं टार्गेट होतं आणि या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी, या धैर्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्या षटकात तब्बल 24 धावा आल्यात. संपूर्ण स्पर्धेचा जर विचार त्या केला ना, समेत या ठिकाणी आमचे संघ मालक योगीजी सुर्वे उपस्थित आहे, त्यांचा आता सन्मान करण्याची विनंती. दोन्ही साईडला प्रयत्न हवेत. कल्पेशने तर पहिल्या षटकामध्ये स्वतःचं काम पूर्ण केलं. आता अजिंक्य बेलोसेला हा देखील एक कॅप्टन नॉक अंतिम सत्रात करून दाखवावं लागेल. दिशा खराब आहे, पंच सांगतायत. योग्य विचार विनिमय करून हा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलाय. एक्स्ट्राची धाव 25 धावा, 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. अजिंक्य बेलोसेवरती आता संपूर्ण नडोदे संघाचं देखील लक्ष. कॅप्टन नॉकची आवश्यकता आहे. अंतिम सत्र 18 बॉल मध्ये समीकरण 39. आज हे लक्ष खरं तर 16च्या इकॉनॉमीनं धावत होतं, आता तेच लक्ष 13च्या इकॉनॉमीवरती आलंय. म्हणजे एक ऍडव्हान्टेज मिळालाय खरं तर या मॅच मध्ये नडोदे संघाला. त्याचा फायदा घ्यावा लागेल. 18 बॉल 39. अजिंक्यच्या रडार मध्ये ताकद जनरेट केले. मिड विकेट मध्ये बॅट आणि बॉलचा योग्य संयोग. बॉल शिवमंतर सीमा पार. अजिंक्यचा ब्रँडेड षटकार. असते आजारी माणसाची, त्याच्यासाठी डॉक्टर होणं गरजेचं आहे, परंतु इंजेक्शन असं लावलं की अजिंक्यने सुरुवात फार तडाखेबाज केली आहे. जबरदस्त मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले 31 या आकड्यावरती. कोण म्हणतो 64 धावा होणार नाही, परंतु इथे प्रयत्न सुद्धा चांगला आहे. हे क्रिकेट है मित्रांनो, क्रिकेट का खेल काफी खतरनाक. पल में राजा तो पल में भिकारी बना देता है. दरम्यान या ठिकाणी आदरणीय महेशजी पालांडे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. महेशजी पालांडे सर, आपण व्यासपीठावरती या प्लीज. चला त्वरित. त्याच समेत आदरणीय विशालजी निगुडकर सर, आपण सुद्धा व्यासपीठावरती या. विशालजी निगुडकर सर, चला त्वरित या. त्याच समेत पंकजजी पालांडे आणि पंकजजी पालांडे यांना सुद्धा विनंती, आपण सुद्धा व्यासपीठावरती या. विशालजी निगुडकर सर, ज्यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. येत्या काही दिवसांच्यात त्या ट्रॉफीची तारीख तुमच्यापर्यंत पोहोचेल. आदित्य दरेकर यांच्याकडून पारितोषिक आहे. रोशन मोरे यांच्या प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज पारितोषिकांचा वर्षावर. त्याचप्रमाणे
नडोदे संघाचे संघ मालक योगेशजी सुरुवा यांच्याकडून देखील पारितोषिके अजिंक्य बेलोसेसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. दोन्ही साईडनं पारितोषिक. खेळाडूंमध्ये आता खरं तर एक चिंताग्रस्त वातावरण आहे. मॅच मध्ये मजा आली. 64चं टार्गेट, धावसंख्या 32 आहे. अर्ध लक्ष पार पाडलं अद्याप तरी 8 बॉल मध्ये. अकोटप्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, पाठीमागे फ्लॅश स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग. रन मिळते ती 1-1च्या मदतीने. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या ती 33च्या घरामध्ये. मॅच संपलेलं नाहीये. काय टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर दिलंय. या अगोदर 64चं टार्गेट होतं मनामध्ये आणि पहिल्याच षटकामध्ये 24 धावा आल्यानंतर रोशन मोरे यांच्यावरती देखील एक मोठा फटका पाहायला मिळाला आणि त्यानंतर एक सन्मानजनक डिफेन्स स्ट्रोक पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. सागर मोरे यांच्याकडून पारितोषिक लागलं जाते. रोशन मोरेंच्या विकेट हॅट्रिकला तब्बल 5 एका विकेटला 5,000 रुपयांचं कॅश प्राइज. क्या बात आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतो. वाईट हे असं नाहीये ना वरच्या वरच्या खिशातून. हा मग बरोबर आहे. छोटे बंधू आहेत, अगदी मोठ्या बंधूंची पाठराखण थोडीशी केली पाहिजे. हे फार गणित तंत्र फार अवलंबावं लागतं. रोशनचा नेक्स्ट बॉल. 15 बॉल 30चं इक्वेशन. लोवर फुल टॉस. अजिंक्यचा धमाका. कॅप्टन नॉक. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. बॉल एक टप्प्याचा अंतर गाठत ऑन साइडला डाऊन द ग्राउंड येतो चौकार. विनंती आहे का आपण मोठ्या उत्साहानं त्या सोहळ्यामध्ये आपण सहभागी होऊयात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवराय यांचा जन्मोत्सव सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये साजरा केला जातो. रोशन मोरेचा बॉल लेग बिफोरची अपील पंचांनी नाबाद घोषित केले, परंतु लेग बाईची एक धाव मिळते. पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. 1च्या मदतीने धावसंख्या 39. आता येणारे 13 बॉल 25 धावसंख्येची गरज आहे. संदीप सर, इथे जर मोठा फटका आला तर सामना समीकरणामध्ये सोपा पाहायला मिळेल. अर्थातच शिवम बॅटिंग करणारी टीम आणि त्याच्यानंतर काय परफॉर्मन्स बऱ्याच प्रेक्षकांना वाटलं होतं की 64 धावसंख्येचा पल्ला आहे, अगदी या धावा रोखल्या जातील किंवा सहज केल्या जातील. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय अगदी सामना दोन्ही बाजूने झुकला जातोय. पंचांचं बोट अप झालंय, फिंगर अप म्हटलं जात आहे. आदित्यचं काही कळत नाही आज. सागर मोरे एका विकेटसाठी 5,000 रुपये. यस काही हरकत नाहीये. प्रेक्षकांचा जल्लोष क्रीडांगणाच्या सभोवताली. खरं तर काय नयनरम्य वातावरण आपण पाहतोय. संदीप सर, मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या सभोवताली देखील तुडुंब भरलाय खऱ्या अर्थाने क्रीडांगण देखील. या ठिकाणी आदरणीय सुशांतजी विचारे सर उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. सुशांतजी विचारे सर या आपण. त्याच समेत आदरणीय सौरभजी पवार साहेब आपण सुद्धा मंचावरती या. आणि त्याच समेत आदरणीय प्रतीकजी मोरे, आदरणीय सागरजी मोरे आपणा सुद्धा विनंती, आपण सुद्धा मंचावरती या. आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. 12 बॉल मध्ये आता 25चं इक्वेशन. हा मी विनंती आहे, जे कोणी जल्लोष करताय त्यांना एक कलकलेची विनंती आहे. ए दादा थँक्यू. ए कृपया करून विनंती आहे. पाहिजे तर मी त्यावेळी डीजे ला थांबवतो, काळजी नको. षटकार चौकार आणि विकेट आल्याननंतर वाजवा, गोलंदाज ज्यावेळी मध्यंतरी नका वाजू. गोलंदाज ज्यावेळी बॉल टाकत असेल त्यावेळी कोणत्याही प्रकारचा आवाज आपण करू नका, जेणेकरून कोणतीही छोटीशी इनर एज असेल ती अंपायरला समजणार नाही. या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. मेगा फायनल आहे त्यामुळे या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. खरंच प्रेक्षक हा राजा आहे प्रत्येक स्पर्धेचा आणि त्यांचं देखील आपण स्वागत केलं पाहिजे. मी या प्रेक्षक मायबापांना विनंती करतो की आपण जल्लोष करा, परंतु बॉल टाकताना कोणत्याही प्रकारचा आक्रोश करू नका. टर्निंग ओव्हर या मॅचची, इम्पॉर्टंट मॅच ऑफ दिस टुर्नामेंट, या स्पर्धेचं अस्तित्वाचं षटक सार्थक. 25ची आवश्यकता अजिंक्यच्या रडारमध्ये. कॅप्टननं दाखवले कॅप्टन नॉकची इनिंग. पाठवले बॉल डीप स्क्वेअर लेगला, सीमा पार. A1 क्वालिटीचा अजिंक्य बेलोसेचा हा दर्जेदार षटकार.
असेल ना तर ॲग्रेसिव्ह राहणं फार गरजेचं आहे आणि त्याच्याकरता असं म्हटलं जातं पहिले बैलगाडा शर्यतींमध्ये पराण्या टोचायच्या बैल पळत नसतील तर, परंतु आता इथे प्रत्येक खेळाडूला जर गायडन्स करायचं आहे तर तशी पिन टोचावीच लागते आणि ते काम अजिंक्य सातत्यपूर्ण करत आला, तेथून घडणं पण गरजेचं आहे. चांगला फटका यावेळी, बॉल थांबत नाहीये, जातोय वन बाउन्स, चौकार. चा विचार करायला गेलं तर एक चांगले स्पेल हाताळले होते सार्थकने, परंतु या क्षणी थोडा सपकून मार खातोय. 10 बॉलमध्ये 15चं इक्वेशन आहे. आता संदीप सर मॅच आता जबरदस्त बनली. 64चं मोठं टार्गेट होतं आणि खरं तर म्हटलं जातं सांघिक खेळ आहे क्रिकेट. कल्पेशने एक चांगली सुरुवात करून दिली, त्यानंतर अजिंक्य बेलोसे थांबायचं नाव घेत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. सार्थकचा बॉल, 15ची आवश्यकता, वॉड शॉट वन्स अगेन, रौद्रात्मक फटका अजिंक्य बेलोसेचा. हा बॉल चाललाय सीमा पार, अजिंक्यास्पद षटकार. या आयोजन कमिटीने ते पारितोषिकात फार मोठी एक पर्वणी दिली आहे की ज्या हॉटेल ही मॅच जर अजिंक्य बेलोसेने जिंकून दिली संघाला तर ज्या हॉटेलला अजिंक्य बेलोसे बोट दाखवतील, हात दाखवतील, ज्या हॉटेलचं नाव घेतील त्या हॉटेलमध्ये त्यांना जेवण मात्र मुक्त असेल आयोजन कमिटीकडून. मी तर म्हणेल डायरेक्टली ताज हॉटेल गाठू आपण, काही हरकत नाही. अजिंक्य षटकार अटॅक साठी पारितोषिक घेत आहेत ज्ञानेश्वरजी सुर्वे यांच्याकडून 3000 रुपयांचा कॅश प्राइज. टॉस करण्याचा प्रयत्न आहे, योग्य टप्प्यावरती हा बॉल आहे. आता 8 बॉल मध्ये 9 धावसंख्येची गरज आहे. अजिंक्य बेलोसेसाठी पारितोषिक लगातारचे 3 षटकार, 3000 रुपयांचा कॅश प्राइज होतं खरं तर ज्ञानेश्वरजी सुर्वे यांच्याकडून. 9ची आवश्यकता आहे, बॉल शिल्लक आहेत 8. सार्थक वरती काउंटर अटॅक केला कॅप्टन अजिंक्य बेलोसेनं. आणखी क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट, डीप मिड विकेट मध्ये बॉलला उचलतोय साईराज, फेकतोय तोपर्यंत मिळते ती फक्त सिंगल न धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या आहे 54 धावा, माफ करा, धावफलकावरती आता 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 8 धावसंख्येची गरज. महत्वाचा बॉल, अंतिम क्षणात जर संदीप सरा सामना गेला ना तर कोणता संघ जिंकेल सामना आपण देखील सांगू शकत नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे, क्षणार्धात बदलणारा क्रिकेटचा खेळ. चांगला फटका, यावेळी येथील 4 धावा. फार मोठी चुकी झाली फिल्डरच्या माध्यमातून इथे मैदानावरती, कारण इथे सिंगलच कन्वर्ट करायची होती परंतु इथे चौकाराला थोडंसं फिल्डिंग पोझिशन चुकलं आणि हा बॉल 4 धाव्यांसाठी चौकारात. 2 हे नेवालीचे खेळाडू आता खरं तर श्रीराम 11 नडोदे संघासाठी एक जबरदस्त खेळ करतायत. आपल्या समाजासाठी एकत्रित आले. तब्बल 32 गावातून हे सर्व खेळाडू, 36 गावातून माफ करा, आणि त्यानंतर नेवाली गावातील हे 2 खेळाडू आता श्रीराम 11 नडोदे संघासाठी फार अप्रतिम खेळ करतायत. अजिंक्य बेलोसे एकतर्फी झुंज दिले, कल्पेशने एक चांगली सुरुवात, अजिंक्य सलामीच्या भूमिकेत आला. आता येणारे 6 बॉल 4 धावसंख्येची गरज आहे. 9 बॉल मध्ये 28 धावसंख्येची तडफदार इनिंग साकारतोय मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य बेलोसे. जबरदस्त बॅटिंग. अंतिम 6 बॉलचा संघर्ष, पर्व पहिले. क्षत्रिय राव मराठा समाज आयोजित 96 कुली 36 बोरोटी प्रीमियर लीग 2025 2 दिवसीय शृंखला होती. आज अंतिम टप्प्यात, अंतिम क्षणामध्ये आपण पोहोचलोय, जिथे 6 बॉल मध्ये चॅम्पियन होण्यासाठी श्रीराम 11 नडोदे संघाला करायच्या त्या 4 धावा, तर एकीकडे सोमसाई गुंडगे संघाला वाचवायच्या त्या 4 धावा. कोणता संघ चॅम्पियन ठरेल त्यासाठी हे षटक आता मार्गस्थ होतंय. एकीकडे 6 बॉल 4 करायच्यात, तर एकीकडे 6 बॉल 4 या वाचवायच्यात. अजिंक्य बेलोसे ऑन स्ट्राइक या मॅचचा खरा
खलनायक मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला, नॉन स्ट्राईक एंड वरती शुभम बेलोसे. सहा बॉल मध्ये 4 धाव संख्येची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अंतिम षटक या स्पर्धेचं जोरदार टाळ्यानं स्वागत करूयात. अंतिम षटक, पहिलाच बॉल. 4ची आवश्यकता, सन्मान देण्याचा प्रयत्न ब्लंप केलाय. खरं तर फलंदाजाला सन्मान द्यायचा होता बॉल वरती. 5 बॉल 4 मॅच मध्ये इंटरेस्टिंग मोड येईल का? 5 बॉल 4 कोण जिंकणार आता हा सामना? खरं तर मेगा फायनल तुम्ही पाहताय, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, प्रेक्षकांनी भरलंय क्रीडांगण मेगा फायनलचा आनंद घेण्यासाठी. या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत, आमच्या पाहुण्यांचं देखील स्वागत. 5 बॉल 4 चुकी केली आहे, पंचांनी नो बॉल घोषित केलाय. एक तर कम्प्लीट, फेकी अचूक, विजयाच्या धावा ठरू शकतात. दुसरी कंप्लीट केली, तिसरी देखील कंप्लीट होतीये. मेगा फायनल मध्ये श्रीराम 11 नडोदे संघ, अजिंक्य बेलोसे कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. मेगा फायनल मध्ये पर्व पहिलेचा चॅम्पियन ठरलाय श्रीराम 11 नडोदे संघ. कॉंग्रॅच्युलेशन. आणि रनरअप ठरलाय या स्पर्धेमध्ये सोमजाई गुंडगे संघ. या ठिकाणी सर्व समाजाचे जे मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. सर्वच मान्यवर, समाजाचे सर्वच मान्यवर आपण मंचावरती या. यस सर, चला रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे या ठिकाणी. चला चला चला, वेट 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 वेट, थांबा जरा. थर्ड अंपायर, चला, हे फार महत्वाचं आहे. चला इथे पाहावं लागेल हा नो बॉल आहे की नाही. यस सर, इट इज नो बॉल. पाहणं आहे, शेवटचा क्षण आहे, त्यामुळे फार गरजेचं आहे. कारण आपला नियमच आहे, कोणत्याही खेळाडूवरती कोणत्याही टीमवरती अन्याय होता कामा नये. आपली सुविधा तशी आपण लागू केलेली आहे. क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या मित्रांनो होऊन जाऊ द्या श्रीराम 11 नडोदे टीमसाठी. सर्वांना पाहुण्यांना नमूद करतो इथे की स्पर्धेची लीग स्टेजची पहिली मॅच गमावली होती श्रीराम 11 नडोदे टीमने, आणि त्याच नडोदे टीमने अंतिम सामना या स्पर्धेचा पटकावलाय.